तुम्हाला पाहायला मिळेल. KCA कराड फायटर विपक्ष 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये होईल. टॉस झाला आणि टॉसची माहिती काय आहे? 32 शिराळा 11 टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. KCA कराड फायटर्सला आमंत्रित केलेलं आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चला दोन्ही संघ मॅचला सुरुवात करा. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी बेळाशी आयोजित क्रांतीभूमी चषक 2025 ची क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धा क्रांतीच्या भूमीतली आहे आणि त्याच नावाचं शीर्षक या स्पर्धेला आहे. रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला मराठेवाडीचे अमर मराठे, दुसऱ्या बाजूला मानेवाडीचे सचिन माने. ही स्ट्रायकर जोडी गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पहिला बॉल टाकतील. गेलेला आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली सिंगल धाव प्राप्त होते. स्ट्राइक वरती अमर मराठे होते. सचिन माने स्ट्राइक वरती आता तयार होतील. अमोल पहिला बॉल चांगला हाताळलाय. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. करायला लावायची आणि त्याच प्रयत्नामध्ये टाकलेला बॉल डॉट आलाय. निर्धाव आलाय. 3 षटकांची मॅच आहे. जे काय करायचं आहे ते 18 बॉल मध्ये करायचं आहे. माफ करा, अनिल गोलंदाजी मार्गवरती आहेत. 2 षटकांची मॅच आहे. आपण करेक्शन करूया, क्षमस्व असावं. पैकी अगदी तत्परतेने केली जाईल. म्हणजे 12 बॉल मध्ये जे काय तुम्हाला करायचंय पहिल्या डावामध्ये तुम्हाला करावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती आपण चर्चा करतोय. अनिल आहेत. प्रतिभा आहे, क्षमता आहे, परंतु काही धावा इथे आता फलंदाजांनी धावून काढलेले आहेत. मध्ये केलंय. अनिल यांनी चांगली गोलंदाजी आता करायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीपासूनच दमकम चांगला दाखवला. एकही मोठा फटका खर्च केला नाही. परंतु या बॉलच्या पाठीमागे एक असणारे खेळाडू बॉलचा पाठमोरा करतायत आणि त्यानंतर मिळालेल्या धावा पुन्हा एकदा 3 आहेत. तयार. लांबी कमी पडली आहे.
आणि तो आपण महादेव कदम यांना प्रदान करत आहोत. महादेव कदम यांनी खेळ चांगला केला होता आणि त्यांच्या खेळाचं कौतुक हे मुख्य व्यासपीठावरतून आपण करत आहोत. आजच्या दिवसातला हा अंतिम सामना आहे. आपण महादेव कदम यांना हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा त्यांचा खेळ राहिला होता हा जबरदस्त होता. आपण बाकी आहे. अजय पुन्हा तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. तळपू लागलेली आलाय. बॉल सीमारेषा पलीकडे या बॉलची उडान आता मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येऊ लागलेले आहेत आणि मोठ्या फटक्यांचा धिंगाणा घातलाय. सचिन माने, अजय तयार. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे बाईच्या माध्यमातून आपण अंकित करूया. 27 धावा बनवले. अतिशय 11 फायटर्सला विनंती आहे की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. क्रांतीभूमी बेळाशी आयोजित माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025 रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. त्याचा आजचा पहिला दिवस, उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस. सुरुवात आपण सोडली नाही तर उद्या शेवट चुकवू नका या स्पर्धेचा, कारण आजचा पहिला दिवस आणि शेवटची 2 षटकं बाकी आहेत. कारण एक डाव संपलाय, दुसरा डाव 2 षटकांचा बाकी आहे. चला, दोन्ही टीमला विनंती आहे मित्रांनो, 32
20 अशी झुंज मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये रंगताना पाहायला मिळेल. पहिला बॉल प्रगती पदावरती मानेवाडीचे अजय जाधव घेऊन निघालेले आहे 17 क्रमांक 2 मध्ये. पहिलाच बॉल अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय राजू कंक यांनी. ताबडतोड बॉल सीमा पार षटकार. राजू कंक यांनी पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 28चं प्रति उत्तर देताना तर भारतीय टीमचे वीरेंद्र सहवाग यांनी जॉन्सन गिलस्पीला मारला होता. म्हणजे व्हेरी फर्स्ट बॉल 17 क्रमांक 2 चा पहिला बॉल. आणि राजू कंक यांनी देखील पहिला बॉल आणि त्यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. भाई अब ये भी का पीछे रहने वाले दोन्ही बाजू. च्या पलीकडे चार बॉलचा तब्बल 2 धावा. 3 खेळाडू धावले होते या बॉलला फील्ड करण्यासाठी आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धावा आणि तोच प्रयत्न आज 32 शिराला करावा लागेल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. आता 6 बॉल 7 धावांची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न आता गोलंदाज जाईल. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती. सचिन जाधव यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये. आणि बहारदार फटका सीमारेषा पलीकडे. विजयाचा